नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण। पुन्हा एकदा खोपोली नगरपालिकेच्या बाबतीत आपण बोलतोय आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील पाटील यांनी आता प्रचारात चांगली बऱ्यापैकी माहोल तयार केलेला आहे खोपोली शहरामध्ये। आणि मधल्या काळात जो का ढिसाळ कारभार होता तो आता बऱ्यापैकी पूर्वपदावर येऊ पाहतोय। सुनील पाटील यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हे काल अर्थात मंगळवारी खोपोली शहरामध्ये आले होते। युकेश रिसॉर्टला ते आले होते। महत्त्वाची अशी हाय व्होल्टेज पदाधिकारी उमेदवार यांची त्यांनी बैठक घेतली आणि विशेष अशा गंभीर अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। या सूचनांवर आज आपण खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अश्विनताई पाटील यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला मिळाला देखील असेल। अश्विनताईंनी या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे की सुनील तटकरे यांनी कशा प्रकारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, कशा प्रकारे चार्ज केला आहे, कशा प्रकारे आगामी 4-5 दिवसांनी येणारा जे काही मतदान आहे ह्या मतदानामध्ये कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात भाग घेऊन कशा प्रकारे आपला उमेदवार निवडून येईल याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। अत्यंत अगदी आर्थिक नियोजनापासून ते अगदी साम दाम दंडभेद इथपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, उमेदवारांना मार्गदर्शन करताना भाषा वापरलेली आहे आणि ताकदीने लढा, मी तुमच्या मागे आहे। या मतदारसंघामध्ये असणारी तथाकथित जी दहशत आहे ती मोडून काढण्यासाठी तुम्ही नागरिकांना प्रोत्साहन करा आणि ह्या निवडणुकीला आपल्याला यश मिळणं गरजेचं आहे। त्यासाठी प्लॅनिंग करा, रणनीती आखा आणि जोरदार कामाला लागला। मला सांगायचं हेच आहे, हा झाला सगळा पाठ सुनील तटकरे यांनी दिलेले आदेश, सूचना। परंतु मला आज मुद्दा हाच मांडायचा आहे, काल सुनील तटकरे खोपोलीत काय येतात, आज खालापूर तालुक्यातील, मी तालुक्यातलं बोलतो, खालापूर तालुक्यातल्या प्रमुख राष्ट्रवादीच्या बहुतांश नेते पदाधिकारी जे तालुक्यात काम करतात, ज्यांचा खोपोलीशी देखील कनेक्ट आहे, संबंध आहेत, हे मोठ्या संख्येने आज खोपोली शहरामध्ये सकाळपासून ठाण मांडून आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचाराची यंत्रणा अशोक भोपतराव हे ज्येष्ठ नेते सांभाळतात। भरत भाई यांच्याकडे ही जबाबदारी आहे। अश्विनताई पाटील आहेत, मसरूकर आहेत, आदी बरेच नेते आहेत। परंतु खालापूर तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष बैलमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माताई पाटील यांचे पती सुरेश पाटील, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, मी ही 2-4 नावं घेतोय, आदी वैभव भोईर, नितीन चौधरी, अंकित साखरे, भूषण पाटील, आता मी नावं घ्यायला गेलो तर असं ही मोठी लिस्ट आहे, ही अशी बरीच मोठी नावं आहेत। ही सगळी प्रमुख मंडळी खोपोली शहरामध्ये ठाण मांडून आहेत। माझी अशी माहिती आहे की प्रत्येक 5 ते 6 लोकांची अशी विशेष टीम नेमण्यात आलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, जे प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्या काळात तिथे विजय प्राप्त होऊ शकतो असा अंदाज त्यांनी घेतलेला आहे। या सगळ्या प्रभागामध्ये 5-5 प्रमुख लोकांची टीम राष्ट्रवादीने नेमली आहे। कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे पॅनल टू पॅनल वोटिंग होणंच गरजेचं आहे, कुठलाही दगाफटका आपल्याला नको आहे, इतकी काळजी राष्ट्रवादी घेते आहे। आणि सुनील तटकरे यांनी विशेषतः सगळ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं आहे। युवक जे कुमार दिसले आहेत ते देखील काम करताना आपल्याला इथं बघायला मिळतात, महिला त्यांची आघाडी आहे ती देखील काम करताना आपल्याला बघायला मिळते। अशा मी माझ्याकडून नावं राहू शकतात, मी त्याच्या बाबतीत त्यांची नावांच्या बाबतीत कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, राहू शकतं माझ्याकडून। परंतु ही प्रमुख मंडळी राष्ट्रवादीची आहेत, ही अत्यंत बारकाईने काम करताना दिसतात। मी मधल्या काळात शिवसेनेची बातमी केली होती की शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू झालं आहे, परंतु राष्ट्रवादीने त्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे जाऊन अशी काही टीम खोपोलीमध्ये उतरवली आहे, अशा काही प्रकारे आता काम सुरू केलं आहे की सुनील पाटील यांचं टेन्शन दूर करण्यासाठी, सुनील पाटील तुम्ही तुमचा प्रचार करा, तुम्ही तुमच्या पातळीवर कोणाला नमस्कार चमत्कार हात जोडायचे करा, परंतु आम्ही मात्र प्रभाग वाईज बारकाईने काम करणार, आम्ही मात्र तुमचा विजय कसा होईल इतका बारीक प्लॅनिंग देखील राष्ट्रवादीने केलं आहे। अत्यंत बारकावे सगळे आता अभ्यासलेले आहेत। खोपोली शहरामध्ये कशा प्रकारे संघटना तर वाढीचा मुद्दा बाजूला ठेवा, पण मतदार कशा प्रकारे आपल्याला मतदारांना आकर्षित करता येईल, कशा प्रकारे आर्थिक नियोजन करता येईल, कशा प्रकारे शेवटच्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचता येईल, कारण इथला एक 50,000च्या वरती इथं मताधिक्य आहे खोपोली शहरामध्ये आणि हे मताधिक्य आपल्याला जास्तीत जास्त सुनील पाटील जी वरची जागा आहे
त्या जागेला कसं मताधिक्य घेता येईल, अतिशय म्हणजे राष्ट्रवादीने सुनील पाटील यांची उमेदवारी टार्गेटवर धरलेली आहे. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांचा जो चेहरा आहे कुलदीपक शेंडे यांना टार्गेट करून सुनील पाटील हा आपला चेहरा इथं त्यांनी राष्ट्रवादीने प्रोड्यूस केलेला आहे. आणि हा चेहरा उद्याच्या काळात नगराध्यक्ष कसा बनेल यासाठी प्रचंड ताकदीने सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातली राष्ट्रवादीचे प्रमुख नेते खोपोली शहरातील सगळेच काम करतातच, परंतु कसल्याही प्रकारे दगाफटका होऊ नये, कुठे गद्दारी होऊ नये, पॅनल टू पॅनल क्रॉस वोटिंग होऊ नये, इतकं देखील बारकाईने राष्ट्रवादी काम करताना आपल्याला बघायला मिळते. मला बरेच नेते खोपोली शहरामध्ये यांच्या बऱ्याच गाड्या खालापूर तालुक्यातून खोपोली शहरात फिरताना मी बघतो. मी नावं जी घेतली त्याच्या पलीकडचे अनेक नेते आहेत की जे सातत्याने वेगवेगळ्या प्रभागांची ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते बारकाईने काम करतात. अशा प्रकारे मायक्रोच्या पलीकडे मायक्रो राष्ट्रवादी या ठिकाणी काम करताना बघायला मिळते. हे चांगलं वातावरण सुनील पाटलांसाठी म्हणता येईल. खरोखरच चांगली गोष्ट आहे, याच्यात काय दुमत नाही. मला माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मला एकच संदेश द्यायचा असतो, सुनील पाटील असतील, कुलदीपक शेंडे असतील किंवा इतर उमेदवार असतील, खालचे देखील उमेदवार असतील नगरसेवकांचे पदासाठी, परंतु तुम्ही देखील लक्ष द्या, हवेत राहू नका. राष्ट्रवादी प्रचंड ताकदीने उतरलेले आहे. त्या मानाने आम्हीच एक बातमी केली होती की आमदार आणि निरीक्षक सहनिरीक्षक ही सगळी टीम नेमलेली आहे, परंतु ह्या टीममध्ये मला काही त्रुटी आढळतात. हे मांडलंच पाहिजे. ती टीम नेमली त्याचं कौतुक मीच केलं होतं, परंतु टीममध्ये आजही काही त्रुटी आहेत. विशेषतः जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच नेते दिग्गजांच्या गाड्या खोपोलीत फिरताना मला आढळतात, ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि खरोखर प्रामाणिकपणे हे लोक काम करतात. सुनील तटकरे साहेब यांनी जो काही आदेश दिला आहे त्याचं तंतोतंत पालन राष्ट्रवादीचे सगळे तालुक्यातले जे नेते आहेत व्हाईट कॉलर हे सगळे या ठिकाणी पांढऱ्या कपड्यामध्ये फिरताना दिसतात. परंतु शिवसेनेचे जे काय नेते आहेत, स्वतःला जे काय ज्येष्ठ श्रेष्ठ झब्बा कुर्ते घालून जे फिरतात, तालुक्यात दिसतात, आमदारांच्या आजूबाजूला दिसतात, स्टेजवर दिसतात, हे मात्र मला कुठे दिसत नाहीत. मोठमोठ्याने बोलणारे ते मला मग कुठे दिसत नाही. फार मी ह्या व्हिडिओत माझा जो आहे की कुलदीपक शेंडे तुम्ही जागे व्हा, आमदार महेंद्र थोरवे तुम्ही देखील याकडे बारकाईने बघा. तुम्ही फार काही वेळ खोपोलीत नसताय, परंतु तुमच्या मागे खोपोलीतले नेते किंवा खोपोली टीम काम करते. संदीप पाटील असतील किंवा अनिल मिंडे ही सगळी टीम काम करते, त्यांचं कौतुकच आहे. परंतु खालापूर तालुक्यातले नेते खोपोलीत राहतात किंवा विशेषतः काही लोक खालापूर तालुक्यामधले आहेत ज्यांचं कनेक्ट खोपोलीशी चांगलं आहे, हे कुलदीपक शेंडेसाठी मोठंसं काम करता मला कुठे दिसत नाही. अशी देखील चर्चा आहे की सुनील पाटलांशी दुश्मनी आपण काय घ्यावी, असा देखील शिवसेनेचा एक नेत्यांमध्ये मला ऐकायला मिळतं. आता माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की सुनील पाटील यांच्याशी दुश्मनी किंवा कुलदीपक शेंडे यांची दुश्मनी हा राजकीय सारीपाटाचा खेळ आहे. दुश्मनीचा विषय येतोच कुठं. भाजपचे तालुक्यातले नेते आहेत कुठे कुलदीपक शेंडेसाठी, ते देखील कुठे मला काम करताना आढळत नाही. RPIचे नेते कुठे आहेत ते देखील दिसत नाही. माझं आजही एक 4-5 दिवस उरलेले आहे शेवटचे, आमदार महेंद्र थोरवे आणि कुलदीपक शेंडे किंवा त्यांची कुठली जी सल्लागारची टीम असेल त्यांना मला सांगणं हेच आहे की राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्यांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना आदेश दिले त्या प्रकारे अगदी त्याच धर्तीवर आमदारांनी आता ह्या सगळ्या झब्बे कुर्ते घालून जे काही मिरवतात, फिरतात, मोठमोठी भाषणं करतात, मोठमोठ्या वल्गना करतात, हे आहेत कुठे. युवा जी टीम आहे युवा सेनेची, एक रोहित विचारे किंवा संदेश पाटील ही मंडळी मला फिरताना दिसतात. बाकीचे कुठे आहेत. फक्त आमदारांकडून कामं घ्यायची, आमदारांकडून सगळ्या आमदारांनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्या, आमदारांनी आपल्यासाठी सगळं बळ द्यावं, सगळं आमदार करतात त्यांच्यासाठी. मग आज आमदारांना गरज आहे खोपोली जिंकायची, आमदारांना कुलदीपक शेंडे यांना खोपोली जिंकायचे आहे. शिवसेनेचा भगवा फडकावची इच्छा, मनीषा, आशा, आकांक्षा आमदारांनी वेळोवेळी भाषणामध्ये व्यक्त केली आहे. मग हे नेते आहेत कुठे. आता तुम्ही म्हणला पुन्हा आले हे सगळे झब्ब्या कुर्त्यांवर. माझं म्हणणं हेच आहे, मला शिवसैनिक जे काही स्वतःला नेते समजतात, माझ्या व्यक्तिशा राग कुठलाच नाही आहे, परंतु ज्या प्रकारे राष्ट्रवादी मी बघतो जवळून, खरोखर त्यांचं कौतुक आहे. जे काय नेते आत्ता सुनील तटकरे यांच्या आदेशाने काम करताना मी बघतो
त्या मानाने आमदार महेश थोरवे यांनी हजार वेळा ह्या सगळ्या लोकांना सांगितलं असेल, परंतु बारकाईने हे लोक काम करताना दिसत नाही. म्हणजे ही सगळी जबाबदारी पुन्हा आमदारांचीच आहे का? याचा विचार कुठेतरी पक्ष पातळीवर झाला पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे. सुनील पाटील यांचं काम आता बरोबर आहे, कुलदीपक शेंडे यांचं देखील काम बरोबर आहे. मी पुढे कुलदीपक शेंडे यांच्या कामाचं मोजमाप करत नाही किंवा कमी लेखत नाही, परंतु ज्या काही आत्ता मी मागाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी अशा प्रकारे काम करते, त्यांचे नेते उतरलेत, तसे नेते तालुक्यातले मला या ठिकाणी उतरले दिसत नाही. मी 2-3 नावं फक्त घेतली, तेवढे नेते फक्त उतरलेत, बाकीचे आहेत कुठे? हा सवाल आहे, प्रश्न आहे. निवडणूक जिंकायची आहे ना, मग काम तर करावं लागेल, नक्कीच काम करावं लागेल, अन्यथा तुमचं कार्यक्रम होऊ शकतो. लक्षात आलं? असो. जय महाराष्ट्र.